बिजासन घाट परिसरात सोमवारी पुन्हा एकदा मोठा रस्ता अपघात घडला। ब्रेक फेल झाल्याने ट्रेलर MP 09 HH 8431 ने पुढे चालत असलेल्या कंटेनर वाहनाला जोरदार धडक दिली। धडकेनंतर कंटेनर समोर असलेल्या बल्कर वाहनावर जाऊन आदळला। या साखळी धडकेत 2 वाहने मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झालीत। घटनेची माहिती मिळताच बिजासन चौकी पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत। 2 क्रेनच्या सहाय्याने सुमारे 1 तासात अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करण्यात आली व वाहतूक सुरळीत करण्यात आली। ट्रेलर चालक अनिल आत्माराम मालवीय राहणार रजापूर जिल्हा देवास यांनी दिलेल्या माहितीनुसार ते देवास येथून पीठ भरून पुण्याकडे जात होते। बिजासन घाटात अचानक ट्रेलरचे ब्रेक फेल झाल्याने पुढील कंटेनरला धडक बसली आणि ते पुढील बल्करमध्ये घुसला। या अपघातात चालकास किरकोळ दुखापत झाली आहे। स्थानिक नागरिकांच्या मते बिजासन घाट हा अपघातांचा केंद्रबिंदू ठरत आहे। मागील 2 महिन्यात येथे तब्बल 11 रस्ता अपघात झाले असून 9 जण जखमी तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे। तरीही ठोस सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेली नाही अशी नाराजी व्यक्त होत आहे। घाट परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहन चालक व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे स्पीड कंट्रोल यंत्रणा, इशारा फलक तसेच ब्रेक चेक पॉइंट सुरू करण्याची मागणी केली आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर।